बाबूश हसून दाखव इकडे बघून. हा कोण हसते कोण हसते कोण हसते? हसून दाखव ना, हसून दाखवा. मूड नाही आहे का बाबूच्या माझ्या? माईक सर हेडफोन. मूड नाही आहे का बाबूच्या माझ्या? मूड नाही आहे का? तुला हसायला लावू मी? डॉल आहे बाबूची, डॉल आहे, डॉल आहे. घे घे डॉलीला, घे तुझ्या डॉलीला, घे बाबूच्या. अकीरा, अकीरा बेबी, अकीरा बेबी. तिच्याकडे बघून हसते, माझ्याकडे नाही काय? अकीरा कॉन्शियस होते कॅमेरा बघितल्यानंतर. काय होतं तिला काय माहिती. एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आत्ता वाजतात 3:45 आणि मी सगळं काम करून आत्ता फ्री झाली आहे. आज आहे मंगळवार, येस ट्यूजडे आहे आज. आणि अकीरा इकडे खेळते आहे आणि मी आज खूप थकली आहे, कारण सकाळपासून अकीरा खूप त्रास देते आणि काम फटाफट होत नाही आहे. आणि सगळं मी घरातच करते, त्यामुळे खूप त्रास होतो. आणि एकटीने सगळं करायचं म्हणजे खूप त्रास होतो. बाळाला घेऊन एकटी असंच, जेव्हा अकीरा नव्हती त्यावेळी फटाफट होऊन जायचं, पण अकीराला घेऊन एकटीने सगळं करायचं. अभिषेक असेल तर तो अकीराला घेऊन बसतो, मग त्यावेळी होतं. पण अभिषेक जर नसेल तर खूप त्रासदायक होतं, कारण एकटीने एवढं सगळं करणं, कारण कामवाली नाही आहे. खूप भयानक हाल होत आहेत माझे सध्या. तुम्हाला लक्षात येत असेल की मी खूप थकलेली दिसते पण. आणि 3:45 वाजतात आणि आत्ता शेवटचं काम झालं. काकी आल्या होत्या, त्यांनी अकीराला आंघोळ घातली आणि आत्ता मी फ्री झाली आहे. सो मी आता ब्लॉग बनवेन आणि त्यानंतर थोडा वेळ झोपून जाईन. आजचा पण ब्लॉग थोडासा उशिरा येतो आहे, कारण सकाळपासून मला वेळ नाही मिळाला. आणि मी हा ब्लॉग थोडासा वेगळा बनवते आहे. मी आता तुम्हाला सांगते आहे मी काय काय केलं, पण मी हे जे काम केलं आहे सकाळपासून त्याचं शूट ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. तर तुम्ही ते बघा, ते व्हिडिओज मी इकडे टाकेन. तर सकाळी उठले आज मी 10 वाजता आणि उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी भांडी घासून घेतली कालची रात्रीची, कारण कामवाली होती तेव्हा काही प्रश्नच यायचा नाही. पण मला रात्री भांडी घासायला कधीही जमत नाही जेवल्यानंतर. म्हणजे जेवल्यानंतर मी कुठलंही काम करू शकत नाही. जेवायच्या आधी मी काही करू शकते, पण एकदा रात्री जेवल्यानंतर मी कुठलंही काम करू शकत नाही. सो उठल्या पहिल्यांदा मी रात्रीची भांडी घासून घेतली. तर तुम्ही तो व्हिडिओ बघा तोपर्यंत. परवा मी एक व्हिडिओ टाकला होता, जो होता अभिषेकच्या आणि माझ्या गोवा ट्रिपचा. तर त्यामध्ये पिक्चर्स होते आमचे. तर त्या व्हिडिओला आवाज नव्हता किंवा म्युझिक होतं ते ऐकू येत नव्हतं. असं काहीतरी टेक्निकल इश्यू झाला होता त्याचा. तर माझे एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी मला कॉमेंट केली, लगेचच अगदी कॉमेंट केली आणि सांगितलं की म्युझिक नाही आहे आणि म्युझिक असायला हवं होतं. सो थँक्यू सो मच की तुम्ही मला सांगितलं, ज्याच्यामुळं मला समजलं. कारण मी अपलोड केल्यानंतर, व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर व्हिडिओच्या कमेंट्सकडे जास्त लक्ष देते, तुम्हाला रिप्लाय देण्याकडे जास्त लक्ष देते. मी व्हिडिओ तो पाहिला नव्हता यूट्यूबला पब्लिश केल्यानंतर, त्यामुळे मला समजलं नसतं. सो तुम्ही सांगितलं मला, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि हे मला कालच बोलायचं होतं, पण कालचा व्हिडिओ जो होता थोडासा वेगळा होता, सो मी काल नाही बोलू शकले.
तर थँक्यू सो मच. आणि असंच माझ्याकडून काही चूक होत असेल किंवा अशा काही व्हिडिओजमध्ये ब्लॉग्समध्ये चुका झाल्या असतील तर प्लीज तुम्ही मला सांगत जा. मी नक्की त्याची काळजी घेईन ते परत न होण्याची. आणि थँक्यू सो मच अगेन की तुम्ही मला सांगितलं. अभिषेक जनरली कधी चहा पीत नाही, पण अभिषेकला चहा ब्रेड खायचा मूड झाला होता. सो मी अभिषेकला चहा करून दिला, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये. आणि भांडी घासत घासत चहा पण दिला त्याला मी. इतका चहा तर तो कधी पीत नाही, पण ब्रेडसोबतच तो चहा संपून गेला. आणि तर आज अभिषेकने बऱ्याच दिवसांनी चहा ब्रेड खाल्ला. आणि आणखी मग त्यानंतर मी केल्या चपात्या. आणि चपात्या केल्या आणि मग मी मटण केलं आज, कारण अभिषेकला मटण खायचं होतं, पण माझी बिलकुल नव्हती इच्छा मटण खायची. सो मी मटण अभिषेकसाठी केलं आणि तोच मसाला बाजूला काढून मी अंडी केली माझ्यासाठी. आणि मी ते खाल्लं आणि अभिषेकनी मटण खाल्लं. आणि मी तुम्हाला ते पण दाखवणार होते, पण ॲक्च्युली झालं असं की अभिषेकनी मला 11th आवरला सांगितलं की त्याला मीटिंगला जायचं आहे लवकर. सो मी फटाफट सगळं आवरलं आणि मला तुम्हाला ती रेसिपी दाखवता आली नाही. सो मी नेक्स्ट टाईम जेव्हा पण अशा पद्धतीनं म्हणजे झटपट मटण कसं करायचं किंवा चिकन कसं करायचं हे जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन. म्हणजे हे जे आहे ना ते मी अगदी रात्री 9, 9:30, 10 वाजता पण करते. खायची इच्छा झाली की आणायचं, फटाफट मसाला बनवायचा, अगदी लगेच होऊन जातं. तर मी त्याची रेसिपी तुम्हाला लवकरात लवकर दाखवेन. तर इकडे मी चपात्या करायला घेतल्यात आत्ता. आणि रात्रीची कणिक होती त्यामुळे थोड्याशा चपात्या काळपट दिसतात, कारण रात्री कणिक मळून ठेवल्यामुळे आत्ता काळपट होतात. आणि या चपात्यांना मी तेल नाही लावत आहे, म्हणजे थोड्या चपात्यांना तेल नाही लावत आहे ज्या अभिषेकच्या आहेत, कारण अभिषेकचं डाएट असतं आणि त्याचं डाएट सांभाळावं लागतं मला. सो तेल लावलेल्या चपात्या खात नाही, तर त्याच्यासाठी बिन तेलाच्या चपात्या आणि माझ्यासाठी तेलाच्या चपात्या असं असतं आमच्या घरी. रात्री कणिक मळून ठेवायला बरं पडतं, पण हा प्रॉब्लेम होतो की काळपट होतात. यावेळेचे गहू थोडे वेगळे आहेत त्यामुळं काळपट होतात चपात्या, माहिती नाही का.
आणखी एक गोष्ट की सगळे बोलतात की व्लॉग बनवणं खूप सोपं असतं, तुमची सगळी कामं होऊन जातात. मला मगाचपासून टी व्हीचा रिमोट पण नाही सापडत आहे. तर तुमची सगळी कामं होऊन जातात. अगदी बरोबर आहे, व्लॉग बनवणं खूप सोपं असतं. डेली व्लॉग बनवणं तर त्याहून सोपं असतं, कारण सगळी कामं करतच आम्ही आमचे हे करत असतो, ब्लॉग बनवत असतो. पण होतं कसं, 10 मिनटाच्या कामाला 20 मिनिट लागतात, कारण कॅमेरा ॲडजस्ट करणं आणि त्यानंतर ते चेक करणं की व्यवस्थित झालं आहे की नाही. आवाज एकीकडे आणि पिक्चर एकीकडे, व्हिडिओ एकीकडे काही वेळेला होतं, तर असं झालं आहे, असं सगळं चेक करावं लागतं. सो एखादं काम जर 10 मिनटात होत असेल तर व्लॉग करत 20 मिनिट लागतात, म्हणजे अगदी ऑलमोस्ट डबल टाईम लागतो. सो व्लॉग करणं सोपं आहे तितकंच मला ते अवघड वाटतं. आणि एका छोट्या बेबीसोबत असताना व्लॉग करणं खूप कडक आहे, अवघड आहे. कडक नाही, अवघड आहे. कारण तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं, तिचे मूड सांभाळावे लागतात. सो मला असं वाटतं तरी पण मी करते आहे, कारण हे मला करायचं आहे. माझ्या स्वतःसाठी मला करायचं, मला आवडतं. सो मी त्यातून टाईम काढून, म्हणजे म्हणतात ना, आवड असली की सवड असते, तसं आहे हे. मला आवड आहे, सो मला ह्या गोष्टीसाठी मी वेळ काढते. आता मी इतकी थकली आहे, पण मला आजचा व्लॉग अपलोड करायचाच आहे. सो मी हा व्लॉग बनवून हा व्हिडिओ शूट करून, एडिट करून, पब्लिश करून त्यानंतरच झोपणार आहे. सो आता हा ब्लॉग जास्त मोठा झालेला नाही आहे, मला माहिती आहे, पण मला गॅप नाही करायचं आहे. सो मी आज हा ब्लॉग टाकते आहे. सो तुम्ही प्लीज, हो बाबू झालं, तुम्ही प्लीज समजून घ्या. आणि मी भेटेन तुम्हाला पुन्हा नवीन ब्लॉग घेऊन. आणि त्यावेळेला मात्र मी माझ्या वेळेला 3 वाजता ब्लॉग अपलोड करण्याची, पब्लिश करण्याचा प्रयत्न करेन. सो आता वेळ झाली आहे टाटा बाय करायची. सो बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे.